किती ज्याच्याकडे किती असू द्या कमीच पडतं, समाधानच नाही, नाही का? समाधान नाही. काय असलं म्हणजे समाधान होईल, नाही का? किती वस्तू मिळाल्या तरी माणसाच्या मनाला कधी समाधान मिळत नसतं. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. ही मायेची विशेषता आहे, नाही का? गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे ना, गुरुजी म्हणायचे मायेची विशेषता आहे. काय विशेषता आहे? आपल्याजवळ जे आहे ना, आपल्याला ते पुरेसं वाटत नाही. आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे. आता एवढं पुरं झालं कोणालाच वाटत नाही बरं का. आता आपल्याजवळ सगळ्याजवळ आहे, बरंच आहे, नाही का? पण आपल्याला खरं सांगा, इमानदारीनं सांगायचं, आपल्याला बस झालं वाटते का? आता एवढं बस, भगवंतानं खूप दिलं असं वाटते? खरंच इमानदारीनं सांगायचं, नाही का? जर वाटत असलं तर खरंच देवाचे भक्त आहेत, नाही का? कारण तुमच्यावर माया प्रभाव टाकत नाही असं म्हणावं लागेल, नाही का? जे आहे त्याच्यात समाधान आहे, मस्त आहे. भगवंतानं काय कमी केलं आपल्याला असं वाटत असेल ना, तर देवाची खरंच कृपा आहे म्हणावं लागेल. म्हणून मायेचा प्रभाव नाही, म्हणून बरं वाटते, नाही का? देवानं दिलं ते खूप आहे आपल्याला, पण असं वाटत नाही, हो, नाही का? फार जेवढं आहे तेवढं कधीच बरं वाटत नाही. आणखीन दुसरी एक मायेची विशेषता आहे, जे आपलं आहे ते आपल्याला चांगलं वाटत नाही, दुसऱ्याचं चांगलं वाटते, नाही का?